कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। घायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली असून या याचिकेवर आज दुपारी 12:30 वाजता सुनावणी होणार आहे। या याचिकेमध्ये घायवळनं पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वतःचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचा दावा केलेला आहे। तर निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। त्याच्या संदर्भातील जे आरोप करण्यात आलेले होते त्या प्रकरणामध्ये वेगाने तपास सुरू असताना त्यानं रिट पिटिशन दाखल केलेले आहे। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अविनाश, आता घायवळनं नेमके काय आरोप केलेत? घायवळने जे आरोप केलेले आहेत ते महत्त्वाचे असे आहेत की सर्च वॉरंट नसताना पोलीस हे घरामध्ये घुसलेले आहेत आणि एकूणच ज्या पद्धतीने बदनामी चाललेली आहे या बाबतीत मीडिया ट्रोल असेल, प्रतिमा खराब झाल्याचा आरोप असेल, असे विविध आरोप करून त्याने आज रिट याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयामध्ये आणि याच्या बाबतीतली जी सुनावणी आहे ती 12:30 वाजता होणार आहे। आपल्याला यानंतर समजू शकेल की त्याच्यावर कोणता निर्णय हा न्यायालय देते। मात्र या पद्धतीने 9 तारखेला जे घायवळ परदेशात होता, गोळीबाराची घटना 17 तारखेला घडली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले गेलेत या संदर्भात त्याने रिट याचिका दाखल केल्याचं म्हटलेलं आहे। आता आपल्याला थोड्याच वेळात समजू शकेल की या रिट याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते। अविनाश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर यास निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद झालेला आहे। कोथरूडमधील मोबाईल दुकानदाराला धमकावून त्याच्या नावावर सिम कार्ड घेतल्याचं प्रकरण समोर आलंय। शिवाय त्या सिम कार्डचा उपयोग घायवळनं वेगवेगळ्या बँकमध्ये अकाउंट्स उघडण्यासाठी आणि केवायसी साठी केला। 13 जानेवारी 2020 ला निलेश घायवळनं पुण्याच्या कोथरूड भागामधील डहाणूकर कॉलनीमधील एका मोबाईल दुकानदाराकडे व्हीआयपी मोबाईल नंबरची मागणी केली। हा नंबर घायवळला त्या दुकानदाराच्या नावावर हवा होता। मोबाईल दुकानदाराची घायवळच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुकानदारानं या संदर्भातली तक्रार नोंदवलेली होती आणि त्यानंतर आता निलेश घायवळ आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे।